बोर्ड्स 2026 मध्ये भूगोलाचा जो पेपर होणार आहे तो होणार आहे 7 मार्च 2026 ला. तर त्या 7 मार्चच्या पेपरसाठी कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते जर केलं तर भूगोल सारख्या विषयामध्ये 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला घेता येतील. चॅप्टर जास्त आहेत, खूप सारे आकृत्या आहेत, बट त्यातल्या त्यात असे जर आपण काही प्रश्न केले तर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. सो हा व्हिडिओ दोन प्रकारे असणार आहे. सर्वात फर्स्ट मी डायरेक्ट तुम्हाला लिस्ट ऑफ क्वेश्चन्स देईन, चॅप्टर वाईज नाही काय नाही, डायरेक्ट क्वेश्चन सांगेन. सरळ सरळ त्या क्वेश्चन ओपन करायचं, फटाफट जे पण आहे ते कव्हर करून घ्यायचं. दुसरा चॅप्टर वाईज, पहिल्या चॅप्टर मधून महत्वाचे कोणते आहेत, दुसऱ्या चॅप्टर मधून महत्वाचे कोणते आहेत, चॅप्टर वाईज महत्वाचे देत राहीन. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. याच्या अगोदर इतिहासाचा पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, चेक करून घेऊ शकता. की 7 मार्च नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच 8 मार्चला इतिहासाचा पेपर आहे. त्या इतिहासाच्या पेपरसाठी महत्वाचे कोणते आहेत हे सांगितलेले आहेत तुम्हाला. कारण इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय 7 आणि 8 तारखेला आहेत. त्यामुळं तुम्ही जर 1 तारखेपासून फक्त भूगोलाचा अभ्यास कराल तर इतिहास अवघड जाईल, इतिहासाचा अभ्यास कराल भूगोल अवघड जाईल. दोन्हीही सब्जेक्ट तुम्हाला कन्सिस्टन्सली कॉन्स्टंटली एकाच वेळेस तुम्हाला अभ्यास करत राहावं लागणार आहे. सकाळचा टाइम जर तुम्ही इतिहासासाठी देत असाल तर संध्याकाळचा वेळ तुम्हाला भूगोलासाठी द्यायचा आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. जवळपास जर पाहायला गेलं तर 42च्या आसपास क्वेश्चन्स मी सांगेन, डायरेक्ट क्वेश्चन्स. ओके, बघा प्रत्येक जवळपास 10 ते 12 चॅप्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टर मधून जर आपण एक 3-3 4-4 जरी पकडलं तर टोटल 42 क्वेश्चन्स व्हायलेत. ओके, चला सर्वात फर्स्ट पासून स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न आहे अंतर्गत स्थलांतर व बाह्य स्थलांतर. हा जो पीडीएफ तुम्ही माझ्या बॅक साइडला बघताय, ज्याच्यावर हा सगळे क्वेश्चन्स वगैरे लिहिलेले आहेत, हे सर्व प्रश्न व याचे आन्सर्स आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 100 रुपयाचा एक कोर्स आहे, 12 कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. या सर्व कोर्स मध्ये ह्या सगळ्यांची उत्तर दिलेली आहेत. त्याचबरोबर ही पीडीएफ सुद्धा तिथे तुम्हाला अवेलेबल आहे 100 रुपीज मध्ये. साइड बाय साइड या कोर्स मध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील, मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका वगैरे सर्व गोष्टी, टॉपर्स आन्सर शीट सगळं तुम्हाला या कोर्स मध्ये मिळून जाईल. 100 रुपये मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन वरून परचेस करू शकता. ओके, दुसरा प्रश्न आहे राजकीय प्रदेश प्रादेशिक प्रदेश 2024 ला आलेला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे जलवाहतूक हवाई वाहतूक, वापस 2024 ला दोन्ही प्रश्न आलेले होते. प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय, केंद्रित व विखुरलेली वस्ती. त्याच्यानंतर आहे भूमी उपयोजन व भूमी आच्छादन, हा 2025 ला आलेला प्रश्न आहे. कार्यात्मक प्रदेश औपचारिक प्रदेश, पशुपालन व मासेमारी. याच्यापैकी जो मासेमारी आहे हा 2025 ला आलेला आहे. या मासेमारी सोबत इकडे पशुपालन वगैरे नव्हतं, दुसरं ऑप्शन होतं. त्याच्यानंतर स्थलांतरित शेती व उद्यान शेती, मळ्याची शेती व विस्तृत व्यापारी शेती, लोकसंख्या वाढ स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा. आता याच्यामध्ये काही फरक स्पष्ट करा आहेत, काही टिपालिया आहेत, काही शेवटच्या 8 मार्काचे प्रश्न आहेत. मिक्स कंबाईन दिलेला आहे, तुम्हाला सरळ सरळ तेवढं करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे नागरी वस्त्यांचे समस्या, ग्रामीण वसाहतींचे वैशिष्ट्य, शेती प्रकारांचे वैशिष्ट्य. नेक्स्ट आहे व्यापारातील व्यवसाय वाहतुकीची भूमिका किंवा आधुनिक व्यापारात वाहतुकीची भूमिका. असे प्रश्न 2024 आणि 25 ला बॅक टू बॅक हा प्रश्न दोन वेळेस आलेला आहे. व्यापारातील वाहतुकीची भूमिका किंवा आधुनिक व्यापारातील वाहतुकीची भूमिका, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. भूगोलाचा इतर विषयांशी संबंध, व्यापारावर परिणाम करणारे घटक, उद्योग स्थानिकीकरण व परिणाम करणारे उद्योग स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर आहे भूगोलाचे स्वरूप. नंतर 22वा प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, स्थलांतराच्या देशातील लोकसंख्येच्या रचनेवर होणारा परिणाम, प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरणे, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. हे काही प्रश्न आहेत. आणखी इम्पॉर्टंट प्रश्न जे मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये बोर्ड पेपर मध्ये तुम्हाला दिसून येतात, जे की व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे. पहिला आहे सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योग, प्राकृतिक प्रदेश राजकीय प्रदेश, प्रादेशिक विकास व प्रादेशिक असमतोल, निसर्गवाद संभाव्यवाद, देणारा प्रदेश घेणारा प्रदेश,
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती, खाणकाम व मासेमारी. मी एक सांगितलं होतं ना तुम्हाला की मासेमारीशी एक प्रश्न 2000 मासेमारी व पशुपालन मी दिलेलं होतं, बट एक्झामला 25 मध्ये खाणकाम व मासेमारी आलं होतं, ते सुद्धा आपण इथं कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नागरी वस्त्यांचे कार्यधारित प्रकार, स्थानमुक्त उद्योग, भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचे धोरण, भूगोलातील आधुनिक कल, जन्मदर आणि मृत्यूदर सहसंबंध, संमिश्र भूमी उपयोजन, शिकार परिसंस्थेचा ऱ्हास. नेक्स्ट आहे संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्व आणि सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा. हा झाला ह्या व्हिडिओचा पहिला पार्ट, ज्याच्यामध्ये मी डायरेक्ट क्वेश्चन सांगितले कोणत्या चॅप्टर मधून आहेत, काही नाही काहीच नाही. चॅप्टरचा विचार करायचा नाही, सरळ सरळ हे 42 प्रश्न करून जायचं भूगोलाच्या पेपरला आणि 90 पेक्षा जास्त मार्क घेऊन यायचं. कारण हेच ते सर्व प्रश्न आहेत ज्याच्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील, नकाशे कव्हर होतील, आकृत्या कव्हर होतील, फरक स्पष्ट करा कव्हर होतील, 5वा प्रश्न, 6वा प्रश्न, 7वा सगळेच तुमचे कव्हर होतात हे 42 प्रश्न कव्हर केल्यानंतर. आता अभ्यासाचा सेकंड वे स्टार्ट होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला चॅप्टर वाईज जायचंय. कारण सर सगळेचे सगळे चॅप्टर करणं पॉसिबल नाहीयेत. मग असे काही मोजके चॅप्टर आहेत का की 8 चॅप्टर 7 चॅप्टर करून आम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क घेता येतात? येस, घेता येतात, बट त्यासाठी ते सर्व चॅप्टर्स तुमचे एकदम परफेक्टली कव्हर पाहिजेत. ओके, आता बघा चॅप्टर फर्स्ट, आता लोकसंख्या भाग 1 हा चॅप्टर आहे. तर या चॅप्टर फर्स्ट मध्ये मागच्या 2 वर्ष झालं मी कंपल्सरी हा प्रश्न ऍड करतोय. 24 ला पण ऍड केला, 25 ला पण ऍड केला, दोन्ही वर्षी हा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आला. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक, आर्थिक आणि सामाजिक, यापैकी हा प्रश्न 2024 ला पण आलेला आहे आणि 25 ला पण आलेला आहे. जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं हा अतिशय महत्वाचा आहे. कारण मी इतिहासाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, या पण व्हिडिओमध्ये सांगतो, नीट लक्षात घ्या की पेपर झाल्यानंतर जेव्हा मुलांसोबत डिस्कशन करता आपण की काय चुकलं आपलं, काय बरोबर आहे, एक्झॅक्ट आपण जसं अभ्यास केला त्याच्या प्रकारे झाले का, मुलं म्हणतात सर तुम्ही जसं सांगितलं आम्ही त्या पद्धतीने अभ्यास केलं, सगळे प्रश्न आम्ही पाठ करून गेला होता, तेच आले होते, पेपर पूर्ण येत होता, बट सर एक चूक झाली, आम्ही वर्षभर जे आहेत ते 80 मार्काचे पेपर स्वतः घरी एकदाही सॉल्व्ह केलेलं नाहीये. राईट, इथंच सर्वात मोठी मिस्टेक होते. कारण प्रश्न येते, मुद्दे पाठ आहेत, बट घड्याळीकडे जेव्हा बघत असता टाइमच राहत नाहीये. का? कारण वर्षभर तुमचा अभ्यास करण्यामध्येच गेलेला आहे, पेपर सरावची तुम्ही प्रॅक्टिसच केले नाही. याचा अर्थ काय की जे अकाउंट सारखे विषय असतात ज्याचा तुम्ही क्लास लावता, ओके, त्याच्या क्लासमध्ये जाऊन क्लासचे टीचर्स आहेत त्याचे पेपर्स घेतात, प्रॅक्टिस पेपर्स. बट भूगोल सारखे थेरी सब्जेक्ट जिथं मॅक्सिमम मुलं कॉलेजच्या सरांवर अवलंबून असतात, त्याचं काही प्रायव्हेट असं कोचिंग इन्स्टिट्यूट नसतं, मग त्याचे 80 मार्काचे पेपर फक्त कॉलेजमध्येच 1-2 वेळेस सॉल्व्ह केलेले असतात. नाही, 1 ते 8 तारखेमध्ये नक्की 7 तारखेच्या अगोदर तुम्ही 2 पेपर नक्की सॉल्व्ह करून पाहायचे आणि त्याच टाइम मध्ये सॉल्व्ह करायचे, 3 ते 6 मध्ये, आणि चेक करायचं की पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला किती वेळ लागेल सॉल्व्ह करण्यासाठी, किती वेळ उरत आहे, चांगलं अक्षर काढलं तर वेळ जास्त खात आहे का. काही काही जणांचं असं असतं की सर मी अक्षर चांगलं काढू शकतो पण टाइम जास्त लागेल, मी जर फास्ट लिहायचा प्रयत्न केला वेळेच्या अभावी तर मग माझं अक्षर खराब येते पण पूर्ण येते. मग असं काही गोष्टी स्वतः त्याच्यावर काम करायचं. आणि त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे मागच्या काही वर्षाचे क्वेश्चन पेपर्स असणं, प्रॅक्टिस पेपर्स असणं, बोर्डाला आलेले प्रश्न पेपर्स असणं. तर आपल्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये एक सेपरेट फोल्डर आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स नावाचं. या क्वेश्चन पेपर्सवर जर क्लिक केलात तर इथं चेक करा, इथं तुम्हाला 2025 चे बोर्डाचे पेपर सापडतील, 2025 चे आपल्या क्लासेस मार्फत दिलेले गेस्ट पेपर सापडतील, त्यानंतर 24 चे पेपर सापडतील, बोर्ड पेपर्स 46 फाइल्स एक आहे, ह्याच्यामध्ये कंबाईन मिक्स आहे कॉमर्स आणि आर्ट्सचे पेपर, आणि ह्याच्यामध्ये कॉलेजचे 56 पेपर्सचे फाइल्स आहेत, ज्यामध्ये डिफरंट कॉलेजचे पेपर्स आहेत. हे सर्व पेपर्स तुम्हाला त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये मिळून जातील. यातले कोणते तरी 2 सॉल्व्ह करायचे. अँड ट्रस्ट मी, 2025 बोर्ड आणि 26 बोर्ड 2025 आणि 24 चे पेपर सॉल्व्ह करा, काही क्वेश्चन्स तिथून ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होतात. ओके, जसं की इथं बघितलं, तुम्हाला सांगितलं होतं 24 ला विचारायला वापस 25 ला विचारा, त्या पद्धतीने. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे
प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे. जगातील लोकसंख्या वितरण असमान आहे. आशिया खंडाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या कमी आहे. हे झाले चॅप्टर फर्स्ट. चॅप्टर सेकंड जो की 8 ते 11 मार्काला आहे, लोकसंख्या भाग 2. ह्याच्यातला पहिला प्रश्न, स्थलांतराचे लोकसंख्या रचनेवर होणारे परिणाम स्पष्ट करा. यावर्षी यायचे चान्सेस जास्त आहेत असं मला वाटते, हे व्यवस्थित करून जा. स्थलांतराचे कारणे स्पष्ट करा. बघा आता स्थलांतराचे कारणे कोणते कोणते असतात? प्राकृतिक असतात, आर्थिक असतात, सामाजिक असतात, राजकीय असतात. राजकीय म्हणजे कसं, युद्धजन्य परिस्थिती वगैरे निर्माण झाली. सामाजिक म्हणजे काय, भेदभाव असेल, शिक्षण असेल, विवाह असेल, लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरीवरून सासरी वगैरे जात असते. आर्थिक असेल, रोजगार व्यवसाय नीती निमित्त. ओके, हे अशा अनेक कारणे आहेत, हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. आणि हे पीडीएफ 100 रुपीजच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये मी ऍड केलेली आहे, जेणेकरून इथं प्रश्न लगेच त्याचं उत्तर इथे दिसेल, रिव्हिजन करायला सोपं जाईल. ओके, त्याच्यानंतर स्थलांतराचे प्रकार स्पष्ट करा. प्रदेशानुसार पण असतात, कालावधीनुसार पण असतात. विकसित राष्ट्रांची शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. कारणे लिहा. भौगोलिक कारणे वगैरे विचारण्यात येतात. त्याच्यानंतर स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. बरोबर आहेत. ग्रामीण भागातून लोक जर मॅक्सिमम शहरी भागात गेले तर पाण्याची समस्या होते, ट्रॅफिकची समस्या वगैरे होत असते. त्याच्यानंतर अनेक गोष्टी येत असतात, गुन्हेगारी वगैरे सुद्धा वाढत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही. लोकसंख्या मनोरावर लिंग गुणोत्तर, हे एवढे चॅप्टर 2 मधून महत्वाचे प्रश्न आहेत 7. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 3, मानवी वस्ती व भूमी उपयोजन. इथून थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. पहिला प्रश्न या चॅप्टर मधून आहे, ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा. वस्त्यांचे आकृतिबंध प्रकार, ज्याच्यामध्ये रेषीय वस्ती असेल, अशा लाईनशीर प्रकारे असतात. दुबईमध्ये जर तुमच्यापैकी कोणी गेला असेल किंवा बघितलं असेल, दुबई नावाची जी सिटी आहे, हे दिसायला खूप फेमस आहे, बट दुबई हे रेषीय वस्तीमध्ये आहे, सगळे एका लाईन मध्येच आहेत. ओके, असं इकडे तिकडे नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केंद्रोत्सारी वस्ती, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. ओके, हे तर बेसिक आहेत, हे पाठ केल्यानं चित्र बघून पण तुम्हाला समजते. त्याच्यानंतर वस्त्यांचे आकृतिबंध, त्रिकोणी वस्ती, वर्तुळाकार वस्ती, आकारहीन वस्ती, रेषीय वस्ती, आयताकृती वस्ती, केंद्रोत्सारी वस्ती, हे सगळे आकृतिबंध आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, शहरांचे कार्यानुसार ऑब्लिक लोकसंख्या गुणोत्तरानुसार, लोकसंख्येनुसार वर्गीकरण, नागरी ऑब्लिक शहरी वस्त्यांचे समस्या, हे सर्व त्यांचे समस्या वगैरे आहेत. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होते असे नाही. भूरचनेच्या वसाहतीवर कसा परिणाम होतो, हे सर्व प्रश्न जे आहेत हे चॅप्टर 3 मधून महत्वाचे आहेत. ओके, चॅप्टर क्रमांक 4, महत्वाचा चॅप्टर, प्राथमिक आर्थिक क्रिया, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे शेतींचे प्रकार व त्यांचे वैशिष्ट्य. फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकतात, ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. मानवाच्या विविध प्राथमिक व्यवसाय थोडक्यात स्पष्ट करा. पुन्हा हे फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकतात. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केली जाते. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे. साधं सिंपल लॉजिक आहे की जे पण देशाला समुद्र किनारपट्टी आहे, तिथल्या अनेक किनारपट्टीवर असलेल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय किनारपट्टी लगतचा हा मासेमारी असतो. भारतामध्ये तुम्ही दक्षिण भारतात जर गेलत तर मॅक्सिमम लोक जे आहेत ते मासेमारीवर म्हणजे त्यांचं जे जनजीवन आहे तिथलं व्यापार करण्याचं ते मासेमारीवर आहे. जपान हे असं एक प्रकारचं आयलंड असल्यासारखं आहे, ज्या देशाच्या चारी बाजूने समुद्र आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असणारच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मळ्याची शेती, वैशिष्ट्य स्पष्ट करा. मंडई शेती हे अशा प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट स्थलांतरित शेती, 3 प्रश्न झाले. मंडई शेती, त्याच्यानंतर आहे स्थलांतरित शेती, मासेमारीवर परिणाम करणारे घटक, मासेमारीवर परिणाम करणारे घटक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5वा चॅप्टर, द्वितीयक आर्थिक क्रिया. ओके, प्राथमिक झालं. द्वितीयक आर्थिक क्रिया, याच्यामध्ये प्रश्न आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. त्यानंतर नेक्स्ट आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक, वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका, उद्योगांचे वर्गीकरण, वर्गीकरणामध्ये बघा कच्च्या मालानुसार, त्याचबरोबर भांडवल गुंतवणुकीनुसार,
उत्पादनाच्या आधारित आणि मालकीवर आधारित हे उद्योगांचे वर्गीकरण आहे, हे स्पष्ट करा म्हणून परीक्षेला येऊ शकतं. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न त्या चॅप्टर मधून आहेत. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. धनबाद लोह पोलाद कारखाने दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासात अवरोध ठरणारे घटक. प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय फरक. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया, यामधून 2025 ला प्रश्न आला होता. प्रश्न होता व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. देशातील विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते. तृतीयक ऑब्लिक चतुर्थक व्यवसायांचे वैशिष्ट्य, हवाई वाहतुकीचे महत्त्व वाढत आहे. जल वाहतूक आणि हवाई वाहतूक फरक स्पष्ट करा. त्यानंतर भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी उपकरण सध्या फार उपयुक्त आहे. संवेदनशील कृत्रिम उपग्रहांचे महत्व, संवेदनशील कृत्रिम उपग्रहांचे महत्व. नेक्स्ट चॅप्टर 7वा आणखी एक महत्वाचा चॅप्टर आहे. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण स्पष्ट करा. कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश, हे इथं फरक स्पष्ट करा दिसत असेल तुम्हाला. आणि प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक ज्याच्यामध्ये भूमी उपयोजन आहे, आर्थिक क्रिया आहे, लोकसंख्या आहे आणि काही प्राकृतिक घटक आहेत. चौथा महत्वाचा प्रश्न, निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. संसाधनांची साधने असलेली प्रदेशही अविकसित असतात. प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश फरक स्पष्ट करा, महत्वाचं. अँड 7वा प्रश्न अतिशय महत्वाचा, भारतातील प्रादेशिक असंतुलनाची कारणे स्पष्ट करा. आता 8वा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर काय बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो की कॉमर्सच्या तुलनेत आर्ट्स मध्ये 80 मार्काचा जेवढे तुमचा मार्काचा पेपर असतो, ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते जास्तीत जास्त मार्काला असतात. जवळपास 30 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह असतात. मग आता 30 मार्क म्हणजे 6 गुणिले 5 30 म्हणजे 30 मार्काचे जर ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले तर इनडायरेक्टली तुमचे 5% वाढले. ओके, 6 35, 6 मार्काला 1% असतो तुमचा, बरोबर. तर मग 30 मार्क पडले म्हणजे 6 35, साधं सिंपल आहे, 5% आले. आता एका विषयाचे जर ऑब्जेक्टिव्ह पास केलं तर 5% वाढत आहेत. 6च्या 6 विषयाचे इंग्लिशला वगळून 5 विषयांचे ऑब्जेक्टिव्ह केलं तर फक्त ऑब्जेक्टिव्हच 100 पैकी 25% तुम्हाला देत असतात. मग सर या ऑब्जेक्टिव्ह साठी काही उपाय आहे का की जेणेकरून सगळे ऑब्जेक्टिव्ह आमचे कव्हर झाले पाहिजे? ह्याबद्दल आम्ही मागच्या वर्षीच काम करायला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आमच्या ऍप्लिकेशनवर जो नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे ह्याच्यामध्ये 40 टेस्ट आम्ही इन्क्लूड केलेले आहेत, स्पेशली क्रिएटेड फॉर आर्ट स्टुडंट. ह्याच्यावर जर क्लिक केलात तर तुम्हाला सगळे आर्टच्या विषयांचे नावं दिसतील. बघा, जसं की आता इथं भूगोल दिसत आहे, तर भूगोलाचे जेवढेही 8च्या 8 पाठ आहेत ह्या सर्वच्या सर्व 8 धड्यांवर आम्ही काय केलेलं आहे, टेस्ट केलेला आहे. आता ह्याच्यावर क्लिक केलात तर लोकसंख्या भाग 1 वर ऑनलाईन टेस्ट चालू होतं, ज्यामध्ये त्या चॅप्टरचे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुमचे कव्हर होतील. दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक केलं लोकसंख्या भाग 2 वर, तर त्याच्या धड्यातले ऑब्जेक्टिव्ह होतं, म्हणजे जेणेकरून रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा ह्यासारखे प्रश्न तुम्हाला येतात का, हे सगळे गोष्टी तुमच्या इथून कव्हर होतात. ओके, सो हे सुद्धा 100 रुपीजच्या कोर्स मध्ये आहे, तुम्हाला एक्सप्लोर करू शकता, तिथून परचेस करायचं. ओके, शेवटचा चॅप्टर जो की सर्वात महत्वाचा आहे 8वा, भूगोल, स्वरूप व व्याप्ती. सर्वात पहिला आहे भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा, जसं की हा इतर विषयांशी असलेला संबंध आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मानवी भूगोलाच्या शाखा थोडक्यात स्पष्ट करा. भूगोल अभ्यासकाची कौशल्य स्पष्ट करा. भूगोल अभ्यासकाची कौशल्य स्पष्ट करा. त्यानंतर निसर्गवाद, संभाव्यवाद परीक्षेला आलेला प्रश्न आहे. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भूगोल विषयाचे स्वरूप स्पष्ट करा. बस, चॅप्टर वाईज पण जवळपास 42 प्रश्न होत आहेत. अँड डायरेक्ट जर बघायला गेलं तर ऑन अँड अराउंड तेवढेच प्रश्न होत आहेत. हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही चॅप्टर वाईज जा किंवा डायरेक्ट सुरुवातीला सांगितल्यासारख्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता, बट हे प्रश्न व्यवस्थित कव्हर करणं अतिशय महत्वाचं आहे. ऑलराईट, आता नीट लक्षात घ्या, मी इतिहासाच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, वापस आज भूगोलाच्या पण व्हिडिओ मध्ये सांगत आहे
की 2023 बोर्ड आणि 24 बोर्डामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर आर्ट्सच्या मुलांनी खूप सपोर्ट केलेला आहे, बट 25 मध्ये एकदम कंडिशन बेकार होती. त्यामुळे मागच्या वर्षी मी भूगोलाचे क्लास घेऊ शकलो नाही. ओके, बट या वर्षी जर आर्ट्सच्या मुलांनी प्रॉपर सपोर्ट केला, प्रत्येक महत्वाच्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट जर वगैरे केलं, मग सेपरेट आपली एक कम्युनिटी बिल्ड होते. कम्युनिटी बिल्ड कसं होते, काहीच करायचं नाही. जेव्हा जेव्हा लाईव्ह क्लास चालू असेल सगळ्यांना हाय हॅलो करायचं, ऑनलाईन मैत्री करून घ्यायची. आपल्याला व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचं नाहीये. युट्यूबवर जेव्हाही आर्टचा व्हिडिओ येईल, सपोज आता माझं नाव अमित आहे, तर जेव्हाही आर्टचा व्हिडिओ येईल, अमित नावाच्या मुलाचं कमेंट तिथं आलंच पाहिजे. आणि मग अमित नावाच्या मुलाचं जर कमेंट आलं तर हळूहळू सगळे ओळख होते की बाबा हा अमित आर्ट्सचा आहे, हा सुमित सायन्सचा आहे, हा कॉमर्सचा आहे. आणि मग तुम्ही रेग्युलर जर कमेंट करत गेलात, लाईक करत गेलात, लाईव्ह क्लासमध्ये चॅटिंग मध्ये येऊन सर्वांशी वगैरे बोलत गेलात, परिणाम काय होतो की व्हिडिओ खाली कमेंट आल्यानंतर मला वाटतं की हा यार अमित नावाचा मुलगा आहे, हा रेग्युलर कमेंट करते, चला आपण ह्याच्या कमेंटला रिप्लाय करूयात, ह्याचे डाऊट्स काय आहेत आपण चेक करूयात. मग हळूहळू ते म्हणणार की सर हा विषय समजला नाहीये, एक लाईव्ह क्लास घ्या. मग ते लाईव्ह क्लास घेतल्यानंतर ते सगळेजण येणार आर्टचे मुलं, आणि मग हळूहळू पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 12, 15 करत 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 1000 जणांपर्यंत पोहोचतात. 2023 आणि 24 मध्ये आर्टच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जेव्हा अर्थशास्त्राची लाईव्ह स्ट्रीम झाली, 1800 ते 2000 मुलं लाईव्ह होते, कारण त्यावेळेसच्या मुलांनी सपोर्ट केलेला आहे. बट आता मागच्या 2 वर्षामध्ये आय डोंट नो काय आर्ट्सच्या मुलांना झाले. मला तर असं वाटतं की आर्ट्सची मुलं आहेत का अस्तित्वात नाहीत हेच माहित नाही मला. ओके, बट यावर्षी तुलनेनं कुठं कुठं मला रेग्युलर कमेंट्स आलेले दिसत आहेत. मुलं हे करत आहेत, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की यावर्षी आपण जसं कॉमर्सचे घेणार आहोत तसेच आर्ट्सचे पण घेऊ. आता यावर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात CPL चालू होते, कॉमर्स प्रीमियर लीग, ज्याच्यामध्ये आम्ही रोज संध्याकाळी एक दिवस अर्थशास्त्राचा, एक दिवस OCMचा, एक दिवस SP चा, एक एक विषयाचं एक एक चॅप्टर घेऊन त्याच्याविषयी ऑब्जेक्टिव्ह, महत्वाचे प्रश्न आणि मुलांना लाईव्ह कनेक्ट करून आम्ही ते सॉल्व्ह करून घेत असतो. बट यावर्षी माझी अशी इच्छा आहे की आर्ट्सच्या पण मुलांचं झालं पाहिजे. बट आता ते तुमच्या सपोर्ट करण्यावर आहे. जेवढं जास्त व्हिडिओला लाईक येतील, कमेंट येतील, तेवढं आपण चांगला प्रॉपर पद्धतीनं घेऊयात. ऑल राईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. 7 मार्च भूगोल, 8 मार्च इतिहास, दोन्ही महत्वाचे व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत. आता आर्ट्सचे आणखी कोणते महत्वाचे आहेत? अर्थशास्त्र आर्ट्सच आहे, कॉमर्सला पण आहे, बट आर्ट्स मध्ये कन्सिडर केल्या जाते. इतिहास झाला, भूगोल झाला. आता कोणत्या विषयाचा व्हिडिओ नेक्स्ट पाहिजे फटाफट कमेंट करा, आपण व्हिडिओ घेऊन येऊयात. ओके, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. चला बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.